श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. ज्या दिवसाची आपण जसं स्वामी प्रकट दिनाची वाट बघतो तसंच उद्या येत आहे स्वामी पुण्यतिथी. आता तुम्ही म्हणाल ताई स्वामी पुण्यतिथीची आपण वाट नाही बघायची. हो, नाही बघायची, पण तो दिवस आहे आणि त्याला सुद्धा महत्व आहे. कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की सामान्य लोक गेल्यावर कुठलाही सोहळा साजरा होत नाही, पण जेव्हा असे देवी देवता असतील किंवा थोर व्यक्तिमत्व असतील तेव्हा त्यांचा सोहळा नक्कीच साजरा केला जातो. त्या ठिकाणी जेव्हा महाराज अक्कलकोट मध्ये जेव्हा त्यांनी जीव शेवट झाला होता, त्यांचा जीव त्यांनी सोडला होता, प्राण सोडले होते, तेव्हा तिथून संपूर्ण अक्कलकोट मधून त्याचा एक सोहळा झालेला होता. आणि ती कहाणी सगळ्यांना माहित असेल, अत्तराची. म्हणजे अत्तर महाराजांना किती प्रिय होतं त्याची ती कहाणी आहे. पण आता आपण ती नाही सांगणारे, नाही तर व्हिडिओ मोठा होईल. तर पुण्यतिथी सुद्धा आपल्याला नक्कीच साजरी करायची आहे. मी देखील करणार आहे आणि तुम्ही देखील करा. कशी करायची अगदी थोडक्यात बघूया. नेहमीप्रमाणे सकाळी शुचिर्भूत होऊन, म्हणजे सर्व सकाळची कामे उरकून घरातली स्वच्छता करून घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यावे. त्यानंतर दरवाजामध्ये रांगोळी काढावी. उदबत्ती, धूप, दीप, फुले यांनी डेकोरेशन करावे. जमल्यास एक तोरण लावावे. ते झाल्यानंतर तामणामध्ये महाराजांची मूर्ती घ्यावी. सगळ्याच देवी देवतांची घ्यावी, पण महाराजांची नंतर स्वच्छ ताटामध्ये तामणामध्ये मूर्ती घ्यावी आणि पाण्याने अभिषेक करावा. पुरुष सुक्त म्हणून अभिषेक केल्यास जास्त उत्तम, पण काही कारणाने जमत नसेल तर युट्यूबला लावून द्या आणि त्यानंतर अभिषेक केला तरी चालेल. आता ज्यांना पुरुष सुक्त जमतच नाही किंवा ज्यांच्याकडे तो ग्रंथच नाहीये, त्यांनी काय करायचंय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जप करत 21 वेळा पाण्याने, पळी भांड असेल तुमच्याकडे तांब्याचं तर उत्तम, नाही तर स्टीलचं पळी भांड घ्या आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्राच्या खाली मूर्ती ठेवली तरीही चालेल. आधी पाण्याने अभिषेक करून घ्या, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. हे झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे. हे सर्व करताना अखंड नामस्मरण आपल्या सगळ्यांना करायचे आहे. आता मूर्ती पुसून झाल्यानंतर त्यांना एक आसन द्यावे आणि त्यावर मूर्ती ठेवावी. हिनाचे अत्तर लावून घ्यावे, चाफ्याचे अत्तर, हिन्याचे अत्तर लावून घ्यावे. त्यानंतर अष्टगंध, गंध लावावे. हळदी कुंकू कधीही महाराजांना लावू नये. वस्त्र घालावेत तुमच्याकडे असतील तर. वस्त्र घालून झाल्यानंतर महाराजांना चाफ्याचे फूल, चाफ्याचा हार, मोत्याची माळ, तुमची जी काही पद्धत आहे. तर माझी अगदी साध्या पद्धतीनं असतं. शक्य झालं मी उद्या चाफ्याच्या फुलांचा हारच घालणार आहे महाराजांना, मी ठरवलेलंच आहे. पण मला ऐन वेळेस आज नाही मिळाली तर सांगता येत नाही. कारण काय होतं, सगळ्यांनाच महाराजांना फुलं पाहिजे असतात, त्यामुळे नेमकी मला मिळत नाहीत. पण माझा प्रयत्न नक्की राहील. अन्यथा आपली झेंडूची फुले सुद्धा महाराजांना आवडतात. पिवळी झेंडूची फुले जी असतात त्याचा हार घाला आणि तुपाचा दिवा लावा. उद्या शक्य असेल ना तर उद्या अखंड दिवा तेलाचा एक लावून द्या, जो दिवसभर उद्या रात्री 12 पर्यंत चालू राहील. हे केल्यानंतर आपल्या सगळ्यांना स्वामी सारामृत आपल्याला जे आहे, स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते संपूर्ण जर जमले तर नक्कीच चांगले, नाही तर उद्यापासून 3-3 अध्याय दररोज पठण करा. ज्यांनी कुणी पारायणाला बसले आहात त्यांचं पारायण उद्या पूर्ण होत आहे, त्यांनी सुद्धा उद्या नैवेद्य दाखवायचा आहे. आता महाराजांना अतिशय प्रेमाने, मनोभावे एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. ती कोणती आहे तर पहिली गोष्ट म्हणजे चाफ्याचं फूल, दुसरी गोष्ट म्हणजे झेंडूचे फूल आणि नैवेद्यामध्ये महाराजांना बेसन लाडू, पुरणाची पोळी हे खूपच जास्त प्रिय आहे. या दोन्हीतलं तुम्हाला शक्य असेल तर नक्की महाराजांना ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा. आणि अजून एक सांगते तुम्हाला, चाफ्याचं एक फूल घ्यायचं आहे उद्या अर्पण करताना. चाफ्याचं किंवा झेंडूचं, असं नका की चाफ्याचं नाही मिळालं तर. ते फूल हातात घ्यायचं आहे. तुम्हाला जितक्या वेळ मनोभावे महाराजांकडे बघून
श्री स्वामी समर्थ जप करता येईल तितक्या वेळ करायचा आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे. इच्छा बोलून ते फूल जे आहे ते महाराजांच्या चरणांपाशी, डोक्यावर नाही, चरणांपाशी अर्पण करायचे आहे. अगदी मनोभावे की महाराज, माझ्या ज्या काही अडचणी आहेत, मला जे काही पाहिजे आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. आपल्या इच्छा किती असतात? एक नसती, 10-12 इच्छा असतात. मग महाराजांना सगळं माहितीये. तुम्ही फक्त काय म्हणायचंय, म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच, की महाराज, तुम्हाला सगळं माहितीये, मी तुम्हाला हे फूल अर्पण करतोय, माझ्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि माझ्या आयुष्यातून सगळं दुःख तुम्ही घालवा आणि आपल्या घरात तुमचं वास्तव्य कायम स्वरूपी असू दे, तुमची कृपा माझ्यावर असू दे. तुम्ही इच्छा मागू नका, काही नका, एवढंच म्हणा की महाराज, तुमचा वरद असतं, तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहू दे. ही कृती केल्यानंतर तुमच्यावर महाराजांचा आशीर्वाद कायमचा राहील. आणि आता हे जे फूल आहे ते टाकून द्यायचं नाही, अतिशय जपून एका कापडामध्ये किंवा एखादी पोटली असेल त्यामध्ये घालून ठेवायचं. कोणत्याही महत्वाच्या कामाला जाताना बाहेर घेऊन गेला तरी चालेल, अन्यथा तिजोरीमध्ये ठेवायचं पुढच्या पुण्यतिथीपर्यंत. मग पुढच्या पुण्यतिथीला हे विसर्जन करून पुन्हा नवीन ठेवायचे. आता घरातल्या 3-4 जणांना पाहिजे असेल, प्रत्येकाने हीच कृती करायची. हातामध्ये फूल घ्यायचं, महाराजांचा जप करायचा, महाराजांना सांगायचं की माझ्या सगळ्या अडचणी तुम्हाला माहित आहेत, हे फूल मी मनोभावे त्या इच्छांद्वारे तुम्हाला मी वाहत आहे आणि महाराज, मला चरणांपाशी जागा द्या. बास, एवढंच बोला. बघा तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत की नाही. तर आजचा अगदी हा छोटासा व्हिडिओ होता. यानंतर मी वेगळी महत्वाची माहिती देणार आहे. ज्यांना ती ऐकायची नसेल त्यांनी व्हिडिओ इथंच थांबवावा. चला, आता मी सुरुवात करते आजच्या काही गोष्टी सांगण्यासाठी. पेड कन्सल्टेशनला तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहात. तुम्हाला सांगितलेल्या वेळेत माझे कॉलही येत आहेत. बऱ्याच जणांनी फीडबॅक दिलेला आहे की तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. पेड कन्सल्टेशन साठी मी रोज 1 किंवा 2च मेंबर घेत आहे, कारण इतक्या वेळ बोलणं मलाही शक्य नाही. तुम्हालाही माझ्याकडून जर पेड कन्सल्टेशन हवं असेल, म्हणजे माझ्याशी तुम्हाला बोलण्याची इच्छा असेल, तुमच्या काही अडचणी सांगण्याची इच्छा असेल, तर माझा नंबर तुम्हाला माहित आहे, खाली देत आहे, त्याच्यावर मेसेज करा, मी तुम्हाला त्याची प्रोसेस सांगेन. दुसरी गोष्ट, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अघोर लक्ष्मी मंत्रावर सिद्ध केलेली जपमाळ ज्यांना हवी आहे, ती साधी सुधी नाही, ती सिद्ध जपमाळ आहे. त्यामुळे खूप कमी लोकांना, म्हणजे 50च लोकांना मी ती देत आहे. कालच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी आजही त्या माळेवर माळेची बुकिंग करावे, कारण ती माळ मी खूप जास्त ठेवलेल्या नाहीयेत क्वांटिटी, अतिशय कमी जणांना सिद्ध करून तुम्हाला ती देण्यात येणार आहे. त्यानंतर ती माळ फक्त तुम्ही वापरायची आणि तुम्हाला एकाला एकच मंत्र तो दिला जाईल. तो मंत्र बाकीच्या कुणाला घरातल्या चालणार नाही. तुमची माळ ही फक्त आणि फक्त तुम्हीच वापरायची. तो मंत्र कोणालाही सांगायचा नाही, तुमच्यापर्यंतच सीमित ठेवायचा. जर तुम्हाला इच्छा असेल की नाही, माझ्या पतीला पण पाहिजे, मला पण पाहिजे, तर तुम्ही 2 घेऊ शकता किंवा घरातले 1 जण सुद्धा घेऊ शकता. तर ही माहिती मला तुम्हाला द्यायची होती. बाकी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, स्वामी पुण्यतिथीच्या शुभ मुहूर्तावर ज्यांना महाराजांची मूर्ती, लक्ष्मी कुंचन, विविध देवी देवतांच्या मूर्ती किंवा तुमच्या समस्यांवर योग्य ते ब्रेसलेट हवं असेल, तरीही तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. श्री स्वामी